ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮಹಿಳಾ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಗ್ಲೋಬಲ್ ಶಿಕ್ಷಣ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ದಿನದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಗಾರವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ರೆಹನಾ ಮೇಡಮ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಭಾಳ ಸಂತೋಷದಾಯಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ TLM ಅಂದರೆ ಟೀಚಿಂಗ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಮೆಟೀರಿಯಲ್ಸ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಬೋಧನಾ ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಮೆಟೀರಿಯಲ್ಸ್ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರುತ್ತೆ, ಬೋಧನಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತವೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಒಂದು ದಿನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ನಡೀತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಏನಂತಪ್ಪ ಸಂಪನ್ಮೂಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇದರೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅತ್ಯಂತ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೀಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆಯೊಳಗೆ ಈ ಗ್ಲೋಬಲ್ ಶಿಕ್ಷಣ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಂತೋಷದಾಯಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯ. ಆಧುನಿಕ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸರ್ವಾಂಗೀಣ ವಿಕಾಸವೇ ಆದಾಗ ಮಾತ್ರ ಶಿಕ್ಷಣದ ಗುರಿ ಈಡೇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸರ್ವಾಂಗೀಣ ವಿಕಾಸ ಆಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಬೋಧನಾ ಕಲಿಕಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಇರಲಾರ್ದೆ ನಾವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸರ್ವಾಂಗೀಣ ವಿಕಾಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣದವರೆಗೂ ಕೂಡ ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೋಧನಾ ಕಲಿಕಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೇನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬೋಧಕರ ತರಬೇತಿ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ತರಬೇತಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಈ ಬೋಧನಾ ಕಲಿಕಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಒತ್ತನ್ನು ಒತ್ತಿ ಹೇಳುವುದರ ಮೂಲಕ ಅವುಗಳನ್ನು ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸೋದು ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಣದ ಅವಶ್ಯಕತೆಯಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. आज का जो फंक्शन है वर्कशॉप है, स्टेट लेवल 1 डे वर्कशॉप ऑर्गेनाइज्ड बाय ग्लोबल कॉलेज ऑफ एजुकेशन फॉर वुमेन. ये इसका मकसद है कि जो बच्चे हमारे तरबियत के लिए आए हैं यहाँ पर, क्योंकि ये हमारा एक तरबियती इदारा है, इसके लिए टीचिंग एड्स क्या चीज़ हैं, उनको कैसा यूज़ करना है. और पहले ज़माने में क्या होता था कि सिर्फ मेमोराइजेशन होता था और बाय हार्ट करते थे, मेमोराइज करते थे और उसको रिप्रोड्यूस करते थे. उसमें थोड़े बहुत चीज़ें भूल चुक हो जाती थी, पूरे तरह से ट्रांसफ़र नहीं होती थी नॉलेज. लेकिन आज के दौर में क्या है कि हम लोग ये टीचिंग एड्स जो यूज़ कर रहे हैं, इससे नॉलेज को हमारे परमानेंट कर रहे हैं. ये नॉलेज परमानेंट होके फिर आगे जनरेशन को पास हो रही है. तो इस तरह से आने वाले जनरेशन को भी इससे बहुत बहुत फ़ायदा होगा. जो पढ़ रहे हैं वो रिटेन होगा माइंड में उनके, इसकी मदद से. ये डेवलपमेंट ऑफ टीचिंग लर्निंग मटेरियल जो है ना, ये इतने एसेंशियल हैं हमारे टीचिंग के लिए. पढ़ाना तो तदरीस करना, पढ़ाना तो आसान है टीचिंग करना, लेकिन टीचिंग के लिए जब टीचिंग को इफेक्टिव बनाने के लिए जो हम मटेरियल यूज़ करते हैं, दैट इज़ वो क्या है, सोल, हमारा रूह है उसका. टीचिंग की रूह है टीचिंग मटेरियल. तदरीसी जो वसाइल जो है ना, जो भी टीचिंग एड्स होते हैं वो टीचिंग के रूह है. उसके बगैर टीचिंग कंप्लीट नहीं हो सकती. जब आप टीचिंग मटेरियल यूज़ करते हैं तो बहुत ही इफेक्टिव होता है और बच्चे उसको भूल नहीं सकते. जब आप बच्चों को पढ़ाते हैं, सिर्फ ओरली लेक्चर देने से क्या होता है मालूम है, बच्चे अनसुना कर देते हैं, एक कान से सुनते हैं दूसरे कान से निकाल देते हैं. लेकिन देखिए अब जो टीवी वगैरह देखते हैं बच्चे, हम कितना बाहर रखते हैं बच्चे टीवी देखकर. और आजकल हर एक के हाथ में मोबाइल आया, स्मार्टफोन आया है. बच्चे छोटे छोटे पोएम्स वगैरह देख के कितना अच्छा रिसाइट करते हैं, इतना जल्दी मेमोराइज करते हैं, रिमेंबर करते हैं अल्फ़ाबेट्स. 2 साल का बच्चा अल्फ़ाबेट्स पूरे याद करता है, क्योंकि देखना और सुनना. तो उसी तरह ये टीचिंग एड्स जो रहते हैं हम बनाते हैं, ये देखने से क्या है, बच्चे हर चीज़ को रिमेंबर करते हैं, याद रखते हैं और ज़िंदगी पर नहीं भूलते. इंसान का रिटेंशन मेमोरी जो है वो देखकर और प्रैक्टिकल काम करके होता है. कोई डिस्प्ले करना, कोई बात समझाना. अभी रेन हार्वेस्टिंग जो है हम सब पढ़ रहे हैं, लेकिन प्रैक्टिकल रेन हार्वेस्टिंग क्या है वो देखने के बाद समझ में आता है और हम भी वो प्रैक्टिकल कम कर सकते हैं. तो रिटेंशन जो है इंसान का, रिटेंशन बहुत ज़्यादा है. 50% जो है रिटेंशन है और 50% जो थ्योरी रहती. तो दोनों का तालमेल अगर बन गया तो हम एजुकेशन हासिल करने में कामयाब हो जाते हैं. और टीचिंग का जो फील्ड जो है, ये जो अब स्टूडेंट है वो बाद में टीचर बनने वाले हो, तो इनका जो बुद्धि का विकास है, इनका जो माइंड का जो डेवलपमेंट है, ये अच्छा होने के लिए ये सब काम करना पड़ता. ನಾಲೆಜ್ ಈಸ್ ಎಂಡ್. ನಾಲೆಜ್ ಏನಾಗ್ತದೆ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಎಂಡ್ ಆಗ್ತದೆ, ಬಟ್ ಇಮ್ಯಾಜಿನೇಷನ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಎಂಡ್. ನಾವು ಇಮ್ಯಾಜಿನೇಷನನ್ನು ಅದಕ್ಕೆ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಎಂಡ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಂದಿನ ಪ್ರಸ್ತುತ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಈ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲೆಲ್ಲ ಹೇಳಿದರು, ಮೇಡಮ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದರು, ಟೀಚಿಂಗ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್ ಅಷ್ಟು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಇದ್ದಿದ್ದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಎಲ್ಲ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಡಿವೈಸ್ಗಳು, ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಡಿವೈಸ್ಗಳ ಮೂಲಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಬಹಳ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ತರೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯಕ ಆಗ್ತದೆ. आज का जो प्रोग्राम था टीचिंग लर्निंग मटेरियल्स पे, हमारे चीफ गेस्ट डॉक्टर हनीफ सर ने बहुत ही अच्छा
टीचिंग लर्निंग मटेरियल पर बहुत ही बच्चों को मालूमात पेश की है और मैं हनीफ सर का तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। और आज शाम का जो प्रोग्राम था कल्चरल एक्टिविटीज़ में डॉक्टर जहाँ अशफाक अहमद चुलबुल साहब हमारे चीफ गेस्ट रहे हैं और आज भी बहुत अच्छे मोहम्मद रफ़ी के गाने पेश किए हैं। तो मैं जनाब अशफाक अहमद साहब डॉक्टर अशफाक अहमद साहब का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि वो आज हमारे ग्लोबल बीएड कॉलेज में तशरीफ़ लाए और इस मौके पर चार चांद लगाएं। शुक्रिया सर। कोई भी इंसान पूरी दुनिया के लिए नहीं जीता बल्कि कुछ ख़ास लोगों के लिए जीता है जो उसकी सारी दुनिया होते हैं।